नमस्कार प्रिय मित्रांनो आणि गणेश भक्तांनो. जय गणेश, जय विघ्नहर्ता. आज आपण एक अत्यंत पवित्र, प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत. अंगारकी चतुर्थीची ही कथा. गणपती बाप्पाच्या खऱ्या भक्तांसाठी हा दिवस फक्त एक तिथी नाही, तर भक्तीचा, तपाचा आणि चमत्काराचा एक अनमोल दिवस आहे. मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी म्हणजे अंगारकी चतुर्थी, जिथे एका साध्या भक्ताच्या अटल संकल्पाने आणि गणरायांच्या असीम करुणेने केवळ त्याचे जीवनच नाही, तर लाखो कोट्यावधी भक्तांचे जीवन बदलले. एका ऋषीपुत्राने हजारो वर्षांच्या कठोर तपश्चर्येने गणपती बाप्पांना प्रसन्न केले आणि त्या प्रसन्नतेतून मिळालेल्या वरदानाने आजही प्रत्येक अंगारकी चतुर्थीला एका व्रताने 21 संकष्टी चतुर्थींचे पुण्य मिळते. मंगल दोष नष्ट होतो, संकटांचा नाश होतो आणि मनोकामना पूर्ण होतात. ही कथा आहे भक्तीची ताकद, तपाची शक्ती, गणरायांच्या करुणेचा वर्षाव आणि एकाच दिवसाने आयुष्य बदलण्याची आशा यांची. म्हणूनच आज आपण ही कथा पूर्ण श्रद्धेने, मन लावून ऐकूया. शेवटपर्यंत ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच जाणवेल की गणपती बाप्पा आपल्या भक्तांसाठी किती जवळचे आणि किती दयाळू आहेत. चला तर मग, डोळे मिटून, मनात गणरायांचे स्मरण करून, हृदयात भक्तीचा दीप प्रज्वलित करून अंगारकी चतुर्थीची ही अद्भुत कथा सुरू करूया. ओम गम गणपते नमः. गणपती बाप्पा मोरया. प्राचीन काळी सत्ययुगाच्या सुरुवातीच्या दिवसात अवंती नगरीच्या समृद्ध भूमीत एक महान तपस्वी ब्राह्मण राहत होते. नाव त्यांचे भरद्वाज. ते वेदांचे महासागर, शास्त्रांचे पारंगत आणि भगवान गणेशांच्या भक्तीचे ज्वालामुखी होते. त्यांचा प्रत्येक श्वास गणेश नामाने भरलेला, प्रत्येक पाऊल विघ्नहर्त्याच्या चरणांवर टाकलेले. भरद्वाज ऋषींनी एकदा गहन तपश्चर्या सुरू केली. ते गंगातीरावर बसले, अन्नपाण्याचा त्याग केला आणि हजारो वर्षे ओम गम गणपते नमः या महामंत्राचा जाप केला. त्यांच्या जपाच्या तेजाने एक दिवस एक आश्चर्यकारक घटना घडली. त्यांच्या हातातील जपपुष्प हिबिस्कस फूल जसे लाल, तेजस्वी आणि सुगंधी होते, त्याचप्रमाणे त्यातून एक अरुणवर्णी बालक प्रकट झाला. तो बालक इतका तेजस्वी होता की सूर्यदेखील लज्जित झाला. भरद्वाज ऋषींनी आनंदाने त्याला पुत्र म्हणून स्वीकारले आणि नाव ठेवले सवन. सवन म्हणजे सूर्याप्रमाणे तेजस्वी, प्रकाशमान. पण दैवाची लीला वेगळीच असते. सवन जन्मल्यानंतर काही दिवसातच भरद्वाज ऋषींना हिमालयात गहन तपश्चर्येसाठी जावे लागले. ते जाण्यापूर्वी त्यांनी बालक सवनला गंगेच्या काठावर ठेवले आणि प्रार्थना केली, हे मातृभूमी, हे पृथ्वीदेवी, या बालकाचे रक्षण कर. तू त्याच्या गर्भातून आला आहेस, तूच त्याची माता. पृथ्वीदेवीने त्या प्रार्थनेला मान्यता दिली. ती एक सुंदर स्त्रीरूपात अवतरली, मातीच्या रंगाची हिरवीगार साडी नेसलेली, डोळ्यात करुणा आणि हातात जीवनाचा स्पर्श. तिने सवनला आपल्या कुशीत घेतले. 7 वर्षे तिने त्याला आईप्रमाणे वाढवले. त्याला दूध पाजले, गंगेचे अमृत. त्याला संस्कार दिले, त्याला निसर्गाचे रहस्य शिकवले आणि त्याच्या मनात भगवान गणेशांच्या भक्तीचे बीज रोवले. 7 वर्षांनी पृथ्वीदेवीने सवनला परत भरद्वाज ऋषींच्या आश्रमात आणून दिले. ऋषींनी आनंदाने पुत्राला आलिंगन दिले. त्यांनी लगेच त्याचे उपनयन केले, गायत्री मंत्र दिला, वेद शिकवले आणि विशेषतः गणेश मंत्रांचा जाप शिकवला. सवन लहान वयातच अत्यंत बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा झाला. पण त्याच्या मनात एकच तळमळ होती, मला भगवान गणेशांचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे, त्यांच्याकडून वरदान मागायचे, जेणेकरून जगातील सर्व भक्तांचे संकट नष्ट होतील. सवन वयाच्या 16व्या वर्षी पिताजींना म्हणाला, पिताजी, मी आता एकांतात जाऊन कठोर तप करणार आहे. गणराय दर्शन देईपर्यंत मी परत येणार नाही. भरद्वाज ऋषींनी डोळ्यात अश्रू आणून आशीर्वाद दिला, जा पुत्रा, तुझी भक्ती फळ देईल. गणराय करुणामय आहेत, ते तुझ्या तपाला नक्की प्रसन्न होतील. सवन अवंतीच्या बाहेर असलेल्या एका घनदाट, शांत वनात गेला. तिथे एक प्राचीन वटवृक्ष होता. त्याच्या मुळाशी एक छोटीशी गुहा. सवन तेथे बसला. त्याने आपल्या आसपास एक छोटीशी गणेश प्रतिमा स्थापित केली, मातीची, साधी, पण मनापासून बनवलेली. तपश्चर्या सुरू झाली. सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत, रात्री चंद्रप्रकाशात तो गणेश मंत्र जाप करत राहिला. ओम गम गणपतये नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ओम गणानां त्वा गणपतीं हवामहे. त्याने अन्नपाण्याचा जवळजवळ त्याग केला,
फक्त काही फळे आणि गंगाजल. वर्षे उलटली. 1ली, 2री, 10वी, 25वी, 50वी. सवनचे शरीर क्षीण झाले, केस पांढरे झाले, पण मन अधिक प्रखर, अधिक तेजस्वी झाले. वनातील प्राणी त्याच्या आसपास येऊन शांत बसत. हरिण त्याच्या जवळ येऊन डोके घासत, पक्षी त्याच्या जपाला ऐकत, साप देखील त्याच्या भक्तीने शांत झाले. इतर ऋषी येऊन म्हणत, सवन इतकी तपश्चर्या पुरेशी आहे. पण सवन फक्त हसून म्हणे, जोपर्यंत गणराय दर्शन देत नाही तोपर्यंत ही तप अपूर्णच आहे. एकदा स्वर्गात इंद्राने पाहिले आणि म्हणाला, हा सवन काय करतोय? आम्ही देवता देखील इतकी तप करत नाही. अग्निदेव म्हणाले, त्याच्या तेजाने माझी ज्वाला फिक्की पडली. वरुण म्हणाले, त्याच्या भक्तीने माझे जल शांत झाले. सवनची कीर्ती तिन्ही लोकांत पसरली. पण सवनला फक्त एकच हवे होते, गणरायांचे दर्शन. वर्षे उलटली. सवनची तपश्चर्या 1000 वर्षांपेक्षा अधिक झाली होती आणि मग आला तो दिवस, माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी. ती तिथी मंगळवाराशी जुळली होती. सवनला हे माहीत होते की मंगळवार हा गणरायांचा प्रियवार. त्याने त्या दिवशी निर्जळ उपवास धरला. पूर्ण दिवस गणेश ध्यानात रमला. संध्याकाळी आकाशात चंद्र उगवला. सवन चंद्राकडे पाहत स्तवन करत होता. हे विघ्नेश्वरा, हे संकटहरा, हे मोदकप्रिय गणनाथा, मला दर्शन दे. अचानक आकाश फाटले. एक प्रचंड तेजाचा गोळा, त्यातून भगवान गणेश प्रकट झाले. 8 हातांचे रूप. एका हातात मोदक, दुसऱ्या हातात अंकुश, तिसऱ्या हातात पाश, चौथ्या हातात अभय मुद्रा, 5व्या हातात वरमुद्रा आणि इतर हातांत शस्त्रे. शरीर चंद्रासारखे शुभ्र, अलंकारांनी सजलेले, तेज हजारो सूर्यापेक्षा अधिक. सवन आनंदाने भूमीवर लोटपोट घेतला. गदगद स्वरात स्तुती. हे देवा, तुझ्या दर्शनाने माझे जीवन धन्य झाले. मी तुझ्या चरणी शरण आलो आहे. माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर. गणरायांनी करुणामय दृष्टीने पाहिले आणि म्हणाले, हे सवन, तुझी तपस्या मी पाहिली. तुझी भक्ती अतुलनीय आहे. तुझी इच्छा सांग. सवन म्हणाला, प्रभो, मला असा वर द्या की ज्यांना जीवनात संकटे येतात त्यांचे संकट नष्ट होतील. जे भक्त तुझी भक्ती करतात त्यांना दुःख येऊ नये. आणि विशेषतः मंगळवारी येणाऱ्या या चतुर्थीला जो उपवास करेल त्याला 21 संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळावे. गणराय हसले. ते म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल. ही चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून प्रसिद्ध होईल, कारण तू अंगारासारखा तपश्चर्येच्या अग्नीत तपला आहेस. जो भक्त या अंगारकीला कठोर उपवास करेल, चंद्रदर्शन करून उपवास सोडेल, माझी पूजा करेल, तो एका दिवसात 21 संकष्टींचे फळ पावेल. त्याचे मंगळदोष नष्ट होतील, जीवन सुखमय होईल. आणि हे सवन, तुझ्या तपस्येने मी मंगळ ग्रहालाही आशीर्वाद देतो. जो अशुभ प्रभाव टाकतो त्याचा प्रभाव कमी होईल. सवनने डोळे भरून प्रणाम केला. गणराय अदृश्य झाले. सवन आनंदाने गावी परतला. वडिलांना सर्व सांगितले. नंतर त्याने अवंतीत एक भव्य मंदिर बनवले. त्यात दशभुज म्हणजेच 10 हातांचे गणेश मूर्ती स्थापित केली. त्याचे नाव ठेवले मंगलमूर्ती. त्या मूर्तीचे दर्शन, पूजन, अनुष्ठान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे गणरायांनी सांगितले. आजही अंगारकी चतुर्थीला लाखो भक्त उपवास करतात, कारण गणरायांचे वचन अटाळ आहे की अंगारकीला भक्तीने व्रत करणारा माझ्या संरक्षणाखाली राहील. संकटे येऊनही निर्भय राहील, कारण मी विघ्नहर्ता आहे. जय गणेश, जय अंगारकी चतुर्थी. गणपती बाप्पा मोरया.